मित्रांनो, आज आपण नमस्कार मित्रांनो, आज आपण पूर्ववैदिक काळ म्हणजेच ऋग्वेदिक काळ याबद्दल विस्तारित माहिती जी आहे ती पाहणार आहोत. लक्षात घ्या, मागच्या लेक्चरमध्ये आपण हडप्पा संस्कृती पाहितली. हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला प्रमाण सापडतात ते वैदिक कालखंडाचे. परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून याला इतिहासकाराने दोन भागांमध्ये विभाजित केलेले आहे. वैदिक कालखंडाचे दोन प्रकार पडतात. एक याचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे पूर्व वैदिक कालखंड आणि दुसरा प्रकार पडतो तो उत्तर वैदिक कालखंड. लक्षात घ्या, पूर्व वैदिक कालखंड किंवा ऋग्वेदिक कालखंड यालाच त्या ठिकाणी आपण वैदिक कालखंडाचा पहिला प्रकार असं म्हणतो, जो चलतो इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 पर्यंत. ठीक आहे. आणि त्यानंतर सुरू होतो उत्तर वैदिक कालखंड. उत्तर वैदिक कालखंड चलतो आपला ईसा पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 पर्यंत. ठीक, असे दोन प्रकार जे आहेत ते आपल्याला वैदिक कालखंडाचे दिसतात. आजच्या भागामध्ये आपण पूर्व वैदिक कालखंड काय होता आणि त्याचं त्या ठिकाणी कशारीत्या नियोजन होतं, कशी व्यवस्था होती, सामाजिक जीवन कसं होतं, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. उत्तर वैदिक कालखंड याला दुसरं नाव आहे बघा, सूत्रकाळ. ठीक आहे, सूत्र कालखंड किंवा सूत्रकाल म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं उत्तर वैदिक कालखंडामध्ये. आता पूर्व वैदिक कालखंड म्हणजेच ऋग्वेदिक कालखंड काय होता याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. लक्षात घ्या, पूर्व वैदिक काळ किंवा वैदिक कालखंड जो आहे याच्यामध्ये वेदांची निर्मिती झाली. जे 4 वेद आहे त्याच्याबद्दलच सगळं काही या पूर्व वैदिक कालखंडामध्ये निर्माण झालं. आता हे निर्माण कुणी केलं, तर ते निर्माण केलं आर्य लोकांनी. आता आर्य म्हणजे जातीवाचक शब्द नाही, हे पहिले लक्षात राहून द्या. ठीक आहे, आर्य याचा अर्थ असा होतो की बाबा जे ज्ञान आहे, ठीक आहे, किंवा ते ज्ञान मिळवणारा व्यक्ती जो आहे, ज्याला आपण श्रेष्ठ, कुलीन, उत्तम व्यक्ती असं त्याचा अर्थ जो आहे तो होतो, जातीवाचक नाही. तर हे काय आहे, तर जो कोणी त्या ठिकाणी हुशार वगैरे असेल, खूप त्या ठिकाणी महान असेल, चांगलं बोलत वक्ता असेल, चांगलं त्या ठिकाणी भाष्य करत असेल, तर याला त्या ठिकाणी काय म्हणूया आपण, तर आर्य असं म्हणू. मग आर्य हा त्या ठिकाणी काय एक शब्द जो देण्यात आला त्याला त्या ठिकाणी काय, तर वैदिक. आता लक्षात घ्या, वैदिक हा एक मूळ शब्द असून, या संस्कृत शब्द असून याचा अर्थ काय होतो, ज्ञान असं होतं. ठीक आहे, ज्ञान. मग हे जे ज्ञान आहे ते सगळं त्या ठिकाणी लिहिण्यात आलं. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आर्याबद्दल आपण बोलतच आहोत, तर वेगवेगळ्या इतिहासकारांचे आपण मत बघूया किंवा काही काही लोकांचे आपण मत बघूया की नेमके आर्य हे आले कुठून. सध्या वादग्रस्त मुद्दा आहे, त्याबद्दल सोडून, पण आर्यांचं मूळ ठिकाण कोणतं याच्याबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळं विधान केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपले लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी सरळ सरळ एक पुस्तकच लिहिलंय, द आर्किटेक्ट होम इन द वेदास. ठीक आहे, द आर्किटेक्ट होम इन द वेदास म्हणजे काय, की उत्तर ध्रुवावरून आलेले कोण आर्य आहेत असं कोण म्हणलं रे, तर लोकमान्य टिळक यांचं त्या ठिकाणी मत आहे, की लोकमान्य टिळक म्हणतायत की आर्य हे उत्तर ध्रुवावरून आलेले आहेत. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती, हे स्वामी दयानंद सरस्वती बरं का, नाहीतर तुम्हाला फोटो स्वामी विवेकानंद म्हणतात. स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे, सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात की आर्य हे तिब्बत वरून आलेले आहेत. ठीक आहे, तिब्बत वरून आलेले लोक म्हणजे त्याला आपण आर्य असं म्हटलं गेलं. मग आर्यांचे मूळ स्थान काय, तर DS त्रिवेदी यांचं मत आहे की वेदिका प्रदेश म्हणजे सध्याचं अफगाणिस्तान. ठीक आहे, सध्या जे अफगाणिस्तान आहे तिथून आलेले लोक याला पुढे आर्य म्हटलं गेलं. ठीक आहे, तर डी कल्ला नावाचे इतिहासकार आहे, ते म्हणतात की काश्मीर वरून आलेले लोक म्हणजे आर्य. ठीक आहे, काश्मीर वरून जे आले ते आर्य. कल्ला काश्मीर असं तुम्ही लक्षात ठेवा, कल्ला म्हणले काश्मीर वरून आलेले आर्य. DS त्रिवेदी म्हणतायत की देविका प्रदेश म्हणजेच अफगाणिस्तान वरून आलेले आर्य. आणि स्वामी संपूर्णानंद आणि त्यासोबत अविनाश चंद्रदास यांचं असं मत आहे की सप्तसैमत प्रदेश म्हणजे सध्याचा सिंधू नदीचा खोरा जो आहे, जिथे 7 नद्या ज्या आहेत त्या ठिकाणी वाहायच्या. ठीक आहे, या 7 नद्यांचा प्रदेश म्हणजे सप्तसैवत प्रदेश म्हणून त्याला ओळखलं गेलं होतं. तिथून आलेले लोक म्हणजे आर्य असं त्यांचं त्या ठिकाणी मत व्यक्त झालं. त्यानंतर गंगानाथ झा हे म्हणतात की ब्रह्मशी प्रदेश म्हणजे कोणता रे,
तर गंगा आणि यमुना यांचं दुआब क्षेत्र. लक्षात घ्या, या इथे उत्तराखंड मध्ये गंगा आणि यमुना नदीचा उगम होतो आणि हे पुढे अलाहाबाद मध्ये एकत्र येतात. अलाहाबाद, ठीक आहे, अलाहाबाद मध्ये एकत्र येतात. ह्या दोन्हीच्या मध्ये असणारा जो भाग आहे, ठीक आहे, त्याला आपण दुआब क्षेत्र असं म्हणतो. दोन नद्यांच्या दरम्यान असणाऱ्या भागाला आपण काय म्हणू? दुआब क्षेत्र. तर या दुआब क्षेत्रामधून म्हणजेच ब्रह्मशी प्रदेशामधून आलेले लोक म्हणजे कोण आहे? आर्य आहे, असं मत कुणी व्यक्त केलंय? गंगानाथ झा यांनी व्यक्त केलंय. ठीक आहे, लक्षात घ्या, गंगा, गंगानाथ झा, गंगा आणि यमुना यांचा दुआब प्रदेश. गंगानाथ झा गंगा यमुना बद्दल बोललेले. ठीक आहे, असं आपण लक्षात राहून देऊ शकतो. त्यानंतर आता हे झाले सगळे देशी मत होते आतापर्यंतचे. आता विदेशी मत कोणते कोणते तर यामध्ये, तर जसं की आज सर विल्यम जोन्स हे म्हणतात की युरोपमधील जर्मनी आणि हंगरी इथून आलेले जे लोक होते त्याला भारतामध्ये पुढे आर्य असं म्हटलं गेलं. ठीक आहे, युरोपमधील जर्मनी आणि हंगरी इथून आलेले जे लोक होते त्याला पुढे काय म्हटलं गेलं? आर्य असं म्हटलं गेलं. त्यानंतर मॅक्स मुलर नावाचा इतिहासकार म्हणतोय, जो विदेशी आहे, तो म्हणतोय की मध्य आशियातून आलेले लोक म्हणजे आर्य आहे. ठीक आहे, आशियाच्या म्हणजे मध्य आशियाच्या मधून आलेले जे लोक आहेत त्यालाच पुढे काय म्हटलं गेलं? भारतामध्ये आर्य असं म्हटलं गेलं. मग या ऋग्वेदिक कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगितलं एकूण 4 वेदांची निर्मिती झाली. ठीक आहे, ही जी वेद आहे यापैकी 3 वेदांना वेदत्रयी या नावाने ओळखलं जातं. मग आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतं की खालीलपैकी कोणती वेदत्रयी पैकी एक ग्रंथ नाही, किंवा वेदत्रयी असणारे ग्रंथ कोणती. ठीक आहे, ते त्यामध्ये त्या ठिकाणी लक्षात राहून द्यायचा. वेदत्रयी कशाला म्हणायचं? तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तिघांना आपण काय म्हणतो? वेदत्रयी. ठीक आहे, वेदत्रयी असं म्हणतो. तर अथर्ववेद याला लौकिक असं म्हटलं गेलं आहे. अथर्ववेदाला काय म्हणतो आपण? लौकिक असं म्हणतो. सेम आता वेदत्रयीचा संबंध आलाच आहे. तर प्रस्थानत्रयी कशाला म्हणतात ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, प्रस्थानत्रयी हे उत्तर वैदिक कालखंडामधला भाग आहे, पण आपण इथं ऋग्वेदिक कालखंड बघतोय, पण संदर्भ आला म्हणून तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. प्रस्थानत्रयी कशाला म्हणतात? तर भगवत गीता, त्यानंतर ब्रह्मसूत्र आणि उपनिषद. ठीक आहे, भागवत गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद या तिघांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. तर वेदत्रयी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांना काय म्हणूया आपण? वेदत्रयी असं म्हणू. तर अथर्ववेद याला आपण लौकिक या नावाने उच्चारतो. मस्त आहे. त्यानंतर या वेदांचं सगळं संकलन कुणी केलं? तर महर्षी कृष्ण द्विपायन. ठीक आहे, महर्षी कृष्ण द्विपायन यांनी काय केलं? या वेदांचं संकलन केलं. त्यानंतर वेदांना समजण्यासाठी त्याची वेदांची रचना, लक्षात घ्या, वेदांना समजण्यासाठी वेदांगांची रचना केली. आता हे वेदांगांची रचना कधी करण्यात आली? तर हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये. लक्षात घ्या, उत्तर वैदिक कालखंड. वेदांग, आता वेद किती आहे? 4. वेदांगाला समजण्यासाठी, वेदांना समजण्यासाठी कशाची रचना करण्यात आली? वेदांगाची. मग वेदांग किती असतील? 4. समजताय? म्हणजे हे त्या ठिकाणी काय उत्तर वैदिक कालखंडामध्ये याला अनुसरून करण्यात आलं होतं. त्यानंतर उपनिषद. उपनिषद म्हणजे काय रे? तर गुरुजवळ बसून घेतलेले जे ज्ञान आहे त्याला आपण म्हणूया उपनिषद. लक्षात घ्या, जसं आपण मुंडक उपनिषद वगैरे आपण म्हणतो ना, ज्यामधून सत्यमेव जयते हे त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे, तर त्याला गुरुजवळ बसून घेतलेले ज्ञान म्हणजे उपनिषद होय. त्यानंतर ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी कशाला मानली गेली? लक्षात घ्या, ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी कोणती? तर सरस्वती. आज ही नदी गुप्त आहे, सापडत नाहीये, पण त्या कालखंडामध्ये ऋग्वेदामध्ये ही नदी अस्तित्वात होती असं मानलं जातं आणि ती तेव्हाची सर्वात पवित्र नदी होती. तर सिंधू नदी याला सर्वात मोठी नदी असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं. समजतंय? सिंधू नदीला मोठी नदी म्हटलं गेलं. तर पवित्र नदी कोणती होती? तर सरस्वती होती. लक्षात घ्या, ऋग्वेदामध्येच तमसोमा सद्गमय हे त्या ठिकाणी वाक्य जे आहे ते ऋग्वेदातील वाक्य. ठीक आहे, तमसोमा सद्गमय. ठीक आहे, सद्गमय, तमसोमा सद्गमय हे वाक्य सुद्धा ऋग्वेदातील वाक्य आहे. त्यानंतर ह्याच ऋग्वेदामध्ये जीवन संहिता दिलेली. आता जीवन संहिता म्हणजे काय? की माणूस जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या आयुष्याची काही टप्पे आहेत. जबालो, जबालो म्हणजे 100. ठीक आहे, ठीक आहे, जबालो म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? 100. आणि हे 100 ला भागितलं 4 ने तर त्याचं उत्तर येतं 25. म्हणजे आयुष्य मर्यादा ही 100 वर्ष सांगितली मानवाची.
आणि 100 वर्षाच्या आयुष्य मर्यादामध्ये तो प्रत्येक 25 वर्षामध्ये कशारित्या जीवन त्याचं व्यतीत करेल हे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ऋग्वेदिक कालखंडामध्ये. आणि त्याला जलबालोपनिषेद असे म्हणतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, 0 ते 25 वर्ष पर्यंत ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे जन्मल्यापासून ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, 25 ते 50 पर्यंत गृहस्थ. गृहस्थ म्हणजे विवाह करा, नंतर मग त्या ठिकाणी संतती प्राप्ती, नंतर मग त्यांचं शिक्षण वगैरे, हे सगळं 50 पर्यंत. एकदा का 50 वर्ष तुमचे संपले की त्यानंतर तुम्ही जाणार वनप्रस्थ. वनप्रस्थ 50 ते 75. वनप्रस्थ कशासाठी रे? तर वनामध्ये जाऊन वेगवेगळा अभ्यास तुम्ही करायचा आहे. अरण्यके लिहायची. लक्षात घ्या, अरण्यके ही जी आहे ती अरण्यामध्ये निर्माण झाली, अरण्यामध्ये बसून निर्माण झाली, म्हणून त्याला अरण्यके असं म्हणतो. मग ही अरण्यके वय वर्ष 50 ते वय वर्ष 75 पर्यंत अरण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही सगळं लिहिणार, सगळं अनुभव घेणार, आणि नंतर 75 ते 100 हे तुमचा संन्यास असणार. आता संन्यास कसला रे? तर वनामध्येच तुम्ही आहात 50 ते 75 पर्यंत. 75 वर्षाचे तुम्ही झालात की त्या ठिकाणी वनामधून तुम्ही काय करायचं? गावामध्ये यायचं. आणि वनामध्ये तुम्ही 25 वर्ष जे नॉलेज तुम्ही घेतलंय, जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय, ते ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्यांना द्यायचं. ठीक आहे. त्याला म्हणूया आपण संन्यास. संन्यास म्हणजे असं नाही की बस भगवे वस्त्र घातले चालले हिमालयात, तसं नाही. तर काय? तर वनामध्ये बसून 25 वर्ष जे ज्ञान आपण घेतलंय तेच ज्ञान गावामध्ये येऊन लोकांना देणे, म्हणजे वय वर्ष 75 ते 100 पर्यंत हे त्या ठिकाणी शेवटचा कालखंड. त्याला म्हणूया आपण जबालोपनिषद. ठीक आहे. म्हणजे जीवन संहिता. अशी जीवन संहिता सांगण्यात आलेली आहे. कशामध्ये रे? तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये. आता ऋग्वेदिक आपण म्हणतो, तर नेमकं ऋग्वेद मध्ये आहे तरी काय त्या ठिकाणी आपण बघूया. लक्षात घ्या, ऋग्वेदाची जी लिपी आहे ती आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी. ऋग्वेदाची लिपी कोणती आहे? ब्राह्मी लिपी आहे. आणि ब्राह्मी लिपीमध्ये या ऋग्वेदामध्ये एकूण मंत्र, लक्षात घ्या, ऋग्वेदातील एकूण मंत्र, हे तर पाठच करा, ऋग्वेदामध्ये एकूण किती मंत्र आहे? तर ती आहे 10,580 मंत्र. ठीक आहे. 10,580 मंत्र. यालाच आपण ऋचा असं सुद्धा म्हणतो बरं का. मंत्रांनाच ऋचा असं म्हणतो. किती ऋचा आहेत? तर 10,580 ऋचा आहेत. त्यानंतर सुक्त किती आहेत? ठीक आहे. तर 1,028 सुक्त आहे. त्यापैकी 1,017 सुक्त यांना आपण साकल असं म्हणतो. लक्षात घ्या, 1,028 एकूण सूत्र आहे, त्यापैकी 1,017 सुक्तांना आपण काय म्हणूया? साकल असं म्हणूया. तर 56 ला आपण वास्कल असं म्हणू. त्यापैकी 56 सूत्र जे आहेत, आता 1,017 साकल, त्यापैकी काही इकडे घेतले वास्कल काही आहे, आणि बाल किल्ले किती आहे? तर 11 आहेत. ठीक आहे. बाल किल्ले किती आहेत? 11 आहेत. समजताय? हे सुक्त लक्षात राहून द्या. 1,028 सुक्त ऋग्वेदामध्ये आहे. आणि एकूण मंत्र किती आहे असा प्रश्न आला तर ते किती आहे रे? 10,580 मंत्र आहे ऋग्वेदामध्ये. ठीक आहे. मग मंडल बघा, आता ऋग्वेदामध्ये एकूण मंडल किती? तर 10 मंडल. ठीक आहे. 10 मंडल आहे. आणि 10 मंडळामध्ये कोणत्या मंडलमध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख करण्यात आला असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर ऋषी विश्वामित्र यांनी काय केलंय? तिसरं मंडल जे आहे, ठीक आहे, मंडल क्रमांक 3, यामध्ये काय केलंय? गायत्री मंत्राचा उल्लेख केलेला आहे. कुणी रे? ऋषी विश्वामित्र यांनी. ठीक आहे. गायत्री मंत्राचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 2 मंडल, मंडल क्रमांक 2 ते मंडल क्रमांक 7, याला आपण गोत्र मंडल असं म्हणतो. ठीक आहे. याला काय म्हणूया आपण? गोत्र मंडल. कोणतं रे? मंडल क्रमांक 2 ते मंडल क्रमांक 7 पर्यंत. म्हणजे गोत्र म्हणजे काय? बघा, जेव्हा जेव्हा आपण एखादा विवाह स्थळ वगैरे बघतो तेव्हा आपण विचारतो तुमचं गोत्र काय? ठीक आहे ना. गोत्र जर सारखं असेल तर म्हणतात की लग्न करू नये वगैरे वगैरे. ठीक आहे. तर मग हे गोत्र काय? तर हे गोत्र म्हणजे ऋग्वेदामध्ये जे 10 मंडल आहेत त्यामध्ये 2 ते 7 मंडल मध्ये गोत्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मग कोणती कोणती गोत्र आहेत? बघा, वामदेव गोत्र आहे, अत्री गोत्र आहे, भारद्वाज गोत्र आहे, वशिष्ठी गोत्र आहे, कण्व ऋषी गोत्र आहे, अंगिरा गोत्र आहे. हे किती आहेत एकूण त्या ठिकाणी? म्हणजे हे 7 गोत्र इथं मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. म्हणजे ही काय आहेत? सगळी गोत्र. त्यानंतर मंडल क्रमांक 10 मध्ये हे अंतिम मंडल आहे. लक्षात घ्या, मी सांगितलं एकूण 10 मंडल आहे. ठीक आहे. त्यामध्ये हा अंतिम मंडल 10वा मंडल. ऋग्वेदामध्ये जे 10वा मंडल आहे त्यामध्ये पुरुष सूक्त देण्यात आलेलं आहे. पुरुष सूक्त यामध्ये देण्यात आलेले. आणि पुरुष सूक्तामध्ये काय केलेलं आहे? तर जीवनामध्ये
आपण सॉरी समाजामध्ये जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्या समाजामध्ये 4 प्रकार पडत होते. ठीक आहे. आणि त्यामध्ये एक होतं ब्राह्मण, दुसरे होते क्षत्रिय, तिसरे होते वैश्य आणि चौथे होते शूद्र. मग आता हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहे हे जातीवर नाही, लक्षात घ्या. ऋग्वेदिक कालखंडामध्ये हे कर्मावर आधारित होते. उत्तर वैदिक कालखंडामध्ये हे जातीवर आधारित झाले, पण ऋग्वेदिक कालखंडामध्ये हे कर्मावर आधारित असणारे काय आहेत रे, तर वंश पडले. समजतंय? मग याच्यामध्ये जे पुरुष सूक्त आहे 10व्या मंडळामध्ये जे पुरुष सूक्त आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा ब्राह्मणाचा जन्म जो आहे तो ब्रह्माच्या मुखापासून झालेला आहे. ठीक आहे. ब्राह्मणाचा जो जन्म आहे तो ब्रह्माच्या मुखापासून झालेला आहे. क्षत्रियाचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या भुजांपासून झालेला आहे. बाहू मीन्स बायसेप वगैरे असतं ना, हा तिथून मग क्षत्रियांचा उदय झालेला आहे. ब्रह्मदेवाच्या जांघेपासून वैश्य लोकांचा उदय झालेला आहे किंवा ते तिथून आलेले आहेत. आणि शूद्रांचा जो त्या ठिकाणी उदय आहे तो त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या नखापासून आलेला आहे. असं कुठं म्हटलेलं आहे, तर असं 10व्या मंडलामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे ऋग्वेदातील 10वं मंडल, ज्याच्यामध्ये वंश त्या ठिकाणी सांगितलेले, जातीय व्यवस्था सांगितलेली आहे. पण ही जाती व्यवस्था पुन्हा एकदा सांगतो कर्मावर आधारित होती, जातीवर नाही. समजतंय? कर्मावर आधारित व्यवस्था होती, जातीवर आधारित व्यवस्था नव्हती. ह्याच्याबद्दल मी पुढे सुद्धा बोलणारच आहे. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा आहे यजुर्वेद. आता यजुर्वेद हे त्या ठिकाणी शाल्क यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे दोन त्या ठिकाणी, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे दोन त्याचे त्या ठिकाणी उपवेद आहेत. मस्त आहे. याच्यामध्ये एकूण मंत्र आहे 1990. ठीक आहे. एकूण मंत्र किती? 1990. त्यानंतर सामवेद. सामवेदामध्ये काय रे? सामवेदामध्ये गायन शास्त्र दिलेलं आहे. म्हणजे गीतशास्त्र, गायन कसं करणं, काय करणं याच्याबद्दल कशामध्ये सांगितलंय? गायनशास्त्र सामवेदामध्ये सांगितलंय. याच्यामध्ये एकूण मंत्र किती आहे? तर 1549 मंत्र आहेत. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये किती होते रे? 1990 मंत्र. याच्यामध्ये 1549 मंत्र कशामध्ये? सामवेदामध्ये. यजुर्वेदामध्ये 1990 मंत्र. ठीक आहे. आता अथर्ववेद ह्याच्यामध्ये मंत्र वगैरे नाहीये, लक्षात घ्या. अथर्ववेदामध्ये काय आहे मी सांगितलं तुम्हाला की यजुर्वेद असेल, ऋग्वेद असेल, त्यानंतर यजुर्वेद असेल आणि सामवेद असेल. हे तिन्ही काय आहेत? तर वेदत्रयी म्हणून ह्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. वेदत्रयी म्हणून ह्यांना ओळखलं जातं. पण जो लौकिक आहे त्याला म्हणू आपण अथर्ववेद. आता अथर्ववेद मध्ये 2 भाग आहेत. लक्षात घ्या. एका भाग मध्ये जादू टोना, भूत बाधा, समस्या वगैरे नाही का, काय म्हणतात, चेटूक केली, भानामती केली, याबद्दल अथर्ववेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे भाग 1 मध्ये. आणि ह्याचा भाग 2 जो आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांवर औषधी सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. अथर्ववेदाच्या भाग 2 मध्ये काय आहे? तर औषधी सांगण्यात आलेली आहे. तर भाग 1 मध्ये जादूटोना संबंधी माहिती सांगितलेली आहे. यज्ञात येणाऱ्या समस्येचे निराकरण कसं करायला पाहिजे, यज्ञामध्ये जे समस्या येतात त्याचं निराकरण कसं करायला पाहिजे याबद्दल सुद्धा अथर्ववेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता ऋग्वेदिक काळामध्ये जनजीवन कसं होतं त्याबद्दल आपण बोलू. ठीक आहे. जनजीवन कसं होतं ऋग्वेदिक कालखंडामध्ये? सगळ्यात पहिले तर ग्रामीण अर्थव्यवस्था जी होती ही पितृसत्तात्मक होती. बघा, थोडस मागचं लेक्चर जर बघितलं नसेल तर बघून घ्या. पण मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला हडप्पा संस्कृती शिकवली आणि हडप्पा संस्कृतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय रे, की कुटुंब हे मातृसत्तात्मक होतं. कुटुंब कसं होतं? मातृसत्तात्मक, म्हणजे आईच्या म्हणण्यानुसार सगळं घर जे आहे ते चालायचं. कुठं? हडप्पा संस्कृतीमध्ये. पण जेव्हा आपण ऋग्वेदिक कालखंडामध्ये येतो तेव्हा काय होतं? पित्याची सत्ता येते कुटुंबावर. म्हणजे पिता काय आहे त्या ठिकाणी? सत्तात्मक आहे, म्हणजे कुटुंबाचा प्रमुख आहे. हडप्पामध्ये काय होतं? मातृसत्तात्मक. बरं, मातृसत्तात्मक का होतं हडप्पामध्ये? कारण त्या ठिकाणी स्त्रियांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आढळलेल्या आहेत. ठीक आहे. स्त्रियांच्या मूर्त्या आढळल्या म्हणून इतिहासकारांनी असं मत व्यक्त केलं की हडप्पा संस्कृती ही काय होती? मातृसत्तात्मक होती. पण ऋग्वेदिक कालखंडामध्ये पितृसत्तात्मक आपल्याला असलेली दिसते. ठीक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था पितृसत्तात्मक होती. मग ही सगळी जी काही जनजीवन आहे हे समजण्यासाठी एक व्यवस्थित असं चित्र मी देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला एकदम मस्तपैकी समजेल ते. लक्षात घ्या. जे एक घर जे असतं, ठीक आहे, एक घर त्याचा जो प्रमुख आहे त्याला म्हटलं जायचं कुलपती. आताच मला ना पितृसत्तात्मक होतं, म्हणजे घराचा जो प्रमुख आहे तो कोण असणार आहे? कुलपती असणार आहे. त्याशिवाय रथ तयार करणारे जे होते, ठीक आहे, रथ, राजाचा रथ वगैरे तयार करायचे आहेत ना,
त्यांना म्हटलं जायचं रथकार. हे सुद्धा महत्वाचे होते ऋग्वेदिक कालखंडामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. ग्राम म्हणजे काय की खूप मोठे घर एकत्र येऊन एक छोटासा ग्राम तयार व्हायचा. ठीक आहे. ग्रामपंचायत आपण सध्या म्हणतो तसं एक ग्राम तयार व्हायचं आणि ह्या ग्रामाचा जो प्रमुख असायचा त्याला म्हणायचे ग्रामीण. ग्रामाच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं? ग्रामीण म्हटलं जायचं. चर्मकार म्हणजे काय रे? जे मोची वगैरे असतो, चपला वगैरे शिवणारा वगैरे, त्याला चर्मकार असं म्हणतो. या चर्मकाराचा समावेश सुद्धा रत्नींमध्ये असायचा. बघा, राजाला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये मदत करण्यासाठी काही रत्नीन असायचे. हे रत्नीन आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. कुलपती म्हणजे गृहाचा प्रमुख, रथकार, ठीक आहे, त्याचा समावेश, ग्रामीण त्याचाही समावेश, जो ग्रामाचा प्रमुख असायचा त्याला ग्रामीण असं म्हटलं जायचं. चर्मकार म्हणजे काय? चपला शिवणारा जो होता चर्मकार, तो त्या ठिकाणी रत्नींमध्ये असायचा. त्यासोबतच असे ग्राम ग्राम एकत्र येऊन एक तालुका निर्माण व्हायचा. सध्या तालुका निर्माण होतो ना, तेव्हा त्याला विष म्हणायचे. तेव्हा काय म्हणायचे त्याला? विष. म्हणून हे काय होता? विषपती होता. ठीक आहे. विषाचा जो प्रमुख असायचा त्याला काय म्हणायचं? विषपती. ठीक आहे. आता असं त्या ठिकाणी सगळे विष एकत्र येऊन एक कबिला तयार व्हायचा. कबिला. ठीक आहे. किंवा त्यालाच म्हणायचे जन. एक कबिला तयार व्हायचा किंवा त्याला काय म्हणलं जायचं? जन. मग हे कबिल्याचा जो प्रमुख म्हणजे ह्या सगळ्यांचा जो प्रमुख असायचा तो कोण असायचा? राजा. आणि राजाची पत्नी म्हणजेच तिला म्हटलं गेलं होतं महर्षी, महिषी. ठीक आहे. या महिषीचा सुद्धा समावेश रत्नींमध्ये असायचा. लक्षात घ्या. मी तुम्हाला काय म्हणतोय की राजा आहे मान्य आहे, पण राजाला रोजच्या कार्यामध्ये मदत करणारे कोण असायचे? तर सगळे रत्नीन असायचे. आता रत्नींमध्ये कुणाकुणाचा समावेश व्हायचा? तर कुलपतीचा समावेश व्हायचा, रथकारचा व्हायचा, ग्रामीणचा व्हायचा, चर्मकारचा व्हायचा, विषपतीचा समावेश त्याच्यामध्ये असायचा. समजताय? आणि राजाची पत्नी म्हणजे महिषी हिचा सुद्धा समावेश त्या रत्नींमध्ये असायचा. आणि या सगळ्या रत्नींना मिळून म्हटलं जायचं प्रमुख अधिकारी समूह, अधिकारी लोकांचा समूह. ठीक आहे. हे सगळे काय असायचे? प्रमुख अधिकारी लोक असायची राजाची. आणि हे सगळे मिळून राजांवर नियंत्रण करायचे. राजाने यांच्यावर नियंत्रण करायचं. लक्षात घ्या. थोडं उलट होतं जरा. समजताय? हे काय होतं? थोडं उलट होतं. राजावर नियंत्रण हे सगळे प्रमुख अधिकारी करायचे. हे म्हटले राजा उठ, वट आणि हाट बाजूला, ते बिचारा निघून जायचं. कुणाला राजा बनवायचं हे सुद्धा ह्यांच्या हातात होतं. बघा, म्हणजे राजापद वंश परंपरागत होतं का ऋग्वेदिक कालखंडामध्ये? अजिबात नाही. ठीक आहे. बघा आता पुढे पुढे काय होतं. त्यानंतर आता याच्याबद्दल एक महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व होतं. ठीक आहे. अनन्यसाधारण महत्व होतं. यामध्ये वैदिक कालखंडातील महत्वाच्या स्त्रिया ज्या आहेत त्या आहेत घोषा, लोपामुद्रा, सुलभा, मैत्रेयी, गार्गी, विश्वांबरा आणि आपाला. ठीक आहे. हे काय त्या ठिकाणी महत्वाच्या स्त्रिया ज्यांची नावं सापडते. याच्याबद्दल त्या ठिकाणी या वेबसाईटवर खाली मी इथे वेबसाईट दिलेली आहे, ह्याच्यावर जर तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती भेटेल की कोणत्या कोणत्या स्त्रिया होत्या आणि ते काय काय करत होते. पण ते खूप डिटेल होत होतं म्हणून मी इथं घेतलं नाही. ठीक आहे. घोषा, लोपामुद्रा, सुलभा, मैत्रेयी, गार्गी, विश्वांबरा आणि आपाला हे काय त्या ठिकाणी वैदिक कालखंडातील महत्वाच्या स्त्रिया आहेत, ज्यांना महत्वाचे अधिकारी म्हणून त्याला ओळखलं जायचं. आता मी तुम्हाला सांगितलं राजा, राजाकडे सर्व अधिकार होते का रे? अजिबात नाही. मग सर्व अधिकार कशामध्ये विभाजित केले होते? लक्षात घ्या. राजाचे सर्व अधिकार जे होते ते या 4 सभेमध्ये विभाजित केले होते. कसे? एक होती समिती, दुसरी आहे सभा, दुसरी आहे विदत आणि तिसरी आहे गण. समजताय? हे सगळे अधिकार, राजाचे अधिकार कसलेच नव्हते. राजा नामधारी, जसं सध्या राष्ट्रपती नामधारी, सेम तसं त्या ठिकाणी काय होतं? राजा काय होता? नामधारी होता. आणि राजाला मदत करणारे हे 4 काय होते? विभाग होते. यामध्ये पहिल्याला म्हणलो आपण समिती, दुसऱ्याला सभा, तिसऱ्याला विदत आणि चौथ्याला गण. कार इथपर्यंत. आता सैनिक, सैनिक व्यवस्था ही स्थिर सैनिक नव्हते. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये स्थिर सैनिक होते का? अजिबात नाही. म्हणजे असं नाहीये की बस युद्ध होणार आहे आणि नंतर मग युद्धामध्ये सगळेजण सैनिक काम येणार आहे, असं काही नाही. जेव्हा केव्हा युद्ध व्हायचं तेव्हा ऐनवेळी सैनिक उभारले जायचे. स्थिर सैन्य नव्हते कुठं? ऋग्वेदिक कालखंडामध्ये. ठीक आहे. आणि राजापद हे वंश परंपरेनुसार नव्हतं. लक्षात घ्या. राजा हे पद जे आहे ते वंश परंपरेनुसार नव्हतं. ते
कोण ही समिती निश्चित करायची कुणाला राजा बनवायचं. तर समिती म्हणजे तुम्ही असं समजून घ्या, सध्याची लोकसभा आहे. लोकसभा निश्चित करायची राजा कोण होणार म्हणजे पंतप्रधान कोण होणार हे कोण निश्चित करणार, तर लोकसभा निश्चित करणार म्हणजे समिती निश्चित करणार. समजताय? बरं, आता पुढे बघू आपण, तुम्हाला समजेल व्यवस्थित. आता समिती काय रे, तर कबिल्यामधील लोकांची सभा ज्यांना ज्यांना राजा नियुक्त करण्याचा अधिकार होता. बघा, कबिल्यामधील लोकांची सभा. आता कबिले जे होते, कबिले किंवा आपण जन असं म्हणलं म्हणजे ना, ग्राम नंतर वीस एकत्र आले, कबिला तयार झाला किंवा एक जन तयार झालं. ते जनावर अधिकार कुणाचा, राजाचा. पण राजाचे सर्वस्वी अधिकार कुणाच्या हातामध्ये, रत्नींमध्ये असायचे. बरोबर आहे. आता हे जे रत्नीन होते त्या रत्नींची एक सभा, समजताय? आता ही जी समिती होती त्या समितीमध्ये काय असायचं, कबिल्यामधले म्हणजे त्या जनामधले काही प्रमुख लोक असायचे ज्यांना अधिकार होता राजा कुणाला नियुक्त करायचं. म्हणून ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं की ऋग्वेदिक कालखंडामध्ये राजा हे पद जे आहे ते अनुवंशिक नव्हतं. कुणालाही राजा होऊ शकत होता, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही त्या ठिकाणी कुळाचा राजा जो आहे त्याच्यामध्ये गुण असेल तर कबिला त्याची नियुक्ती करायची, कबिला मार्फत म्हणजेच समिती मार्फत त्याची नियुक्ती व्हायची आणि तो त्या ठिकाणी काय व्हायचा, राजा व्हायचा. त्यानंतर लक्षात घ्या, दुसरी होती सभा. आता हे समिती म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का सध्याची लोकसभा आहे बाबा, हे का नाही? एक उदाहरण म्हणून इथे दिलं. सभा म्हणजे काय रे, सध्याची राज्यसभा. जे श्रेष्ठ आहेत नाही का, हुशार लोक आहेत त्यांना इथं घेतात. बरोबर आहे. बुद्धिमान एवं कुलीन लोकांची सभा. जे बुद्धिमान आहेत त्यांना काय केलं जायचं, इथं प्रवेश दिला जायचा. आता याच्यामध्ये कुणाला प्रवेश होता, महिलांना सुद्धा. बघा, महिलांचा सन्मान भयानक होता बरं का ऋग्वेदिक कालखंडामध्ये. ठीक आहे, महिलांना सुद्धा ह्याच्यामध्ये प्रवेश दिला जायचा. आणि महिला जेव्हा ह्या सभेमध्ये बसायच्या, म्हणजे सभा म्हणजे सभेमध्ये बसायच्या, तेव्हा त्याला सभावती असं म्हणत. लक्षात घ्या, राजा दैनंदिन कार्यामध्ये आपल्या पत्नीची मदत घेत होता त्यावेळेस. समजतंय? रत्नींमध्ये सुद्धा एक महिषी होती. महिषी काय करायची, राजाच्या आर्थिक व्यवहार सगळी सांभाळायचं काम करायची त्या कालखंडामध्ये. ठीक आहे, आणि सभेमध्ये सुद्धा काय असायच्या, सभावती होत्या. ठीक आहे, अशा काय होत्या, सभावती. त्यानंतर विदत. आता विदत मध्ये काय, सामाजिक, धार्मिक व सैनिक हे काम विदत मार्फत होते. महिलांचा यात सहभाग होता. म्हणजे विदत मध्ये सुद्धा कोण होतं रे, महिला होत्या. लक्षात घ्या. नंतर गण म्हणजे काय, तर कुलीन लोकांची सभा होती. कुलीन म्हणजे विद्वान, श्रीमंत असं तुम्ही विचार करा. श्रीमंत लोकांची एक सभा, त्याला आपण म्हटलं जायचं गण. समजताय? आता हे सगळं काय होतं ऋग्वेदिक कालखंडामध्ये. पण जेव्हा आपण आता उत्तरवैदिक कालखंड पाहू, पुढचा टॉपिक, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की कशारित्या ह्या सगळ्यांचं महत्व कमी झालं. सभा, समिती, विदत यांचं महत्व कमी झालं, गण तर गायबच झालं. आणि राजा जो आहे तो वंशानुवंशागत त्या ठिकाणी तयार झाला. राजा हे पदच वंशिक तयार झालं. ठीक आहे, आता इथं तर सध्या वंश परंपरागत पद नाहीये, पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं, वंश परंपरागत राजाचं पद तयार झालं. ठीक आहे, आपण ते पुढे पाहणारच आहे. आता प्रमुख अधिकारी कोण होते लक्षात घ्या. राजाचे प्रमुख सगळ्यात महत्वाचा अधिकारी होता तो म्हणजे पुरोहित, जो सर्वात श्रेष्ठ म्हटलं जायचं. लक्षात घ्या, पुरोहिताला काय म्हटलं जायचं, सर्वश्रेष्ठ. त्यानंतर होता सेनानी. आता सेनानी हा पुरोहितानंतर 2 क्रमांकाचा अधिकारी, म्हणजे नंबर 1 ला पुरोहित, नंबर 2 ला सेनानी. त्यानंतर दुसरा होता पुरब. पुरब म्हणजे काय रे, तर किल्ल्याचा प्रधान. लक्षात घ्या, पुरब या शब्दाचा अर्थ काय, किल्ल्याचा प्रधान. आता लय मोठे किल्ले असायचे, प्रत्येक किल्ल्याचा जो प्रधान आहे त्याला पुरब असं म्हटलं गेलं. समजतंय? उत्तर वैदिक ऋग्वेदिक कालखंडामध्ये प्रमुख अधिकारी कोण होता, तर पुरोहित होता, जो सर्वश्रेष्ठ मानला गेला होता. त्याच्यानंतर यायचा सेनानी, त्यानंतर यायचा पुरब. पुरब म्हणजे किल्ल्यांचा प्रधान. आणि त्यानंतर नंबर 4 ला असायचं गुप्तचर विभाग, ज्याला स्पर्श किंवा सर्प म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलं. ठीक आहे, स्पर्श किंवा सर्प म्हणून. त्याच्यानंतर एक महत्वाचं काय, कर व्यवस्था कशी होती रे बाबा. लक्षात घ्या, कर या शब्दाचा अर्थ होता बळी. बळी द्यायचा. बळी द्यायचा म्हणजे काय करायचं रे, तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये बळी या शब्दाचा अर्थ होता कर देणे. बळी म्हणजे आणलं बोकडं कापलं तसं नाही, तर कर व्यवस्था याच्यामध्ये कर या शब्दाला बळी असं म्हटलं गेलं होतं. आणि ही बळी जी होती म्हणजेच कर जे होतं ते ऐच्छिक होतं. द्यायचं असलं तर द्यायचं, नाही तर नाही द्यायचं. लय भारी. समजताय? ऐच्छिक कर व्यवस्था होती. असं नाही की नाही कंपल्सरी हा ना द्या तुम्ही, काही हो तिकडे लॉकडाऊन पडून नाही तर काही हो, आम्हाला आमचं ईएमआय कटलाच पाहिजे असं नव्हतं. लक्षात घ्या,
तुम्हाला वाटलं ह्यावेळेस की द्यायचं, देऊ बाबा, लय मोठं उत्पन्न झालं, मग द्या. आणि किती द्यायचं ते तुम्हीच ठरवायचं. असं नाही की आता द्यायचं म्हणल्यानंतर मग सगळं द्यायचं. आपण ठरवायचं आपल्याला किती कर द्यायचा. म्हणजे कर व्यवस्था ही ऐच्छिक होती. कुठं? पूर्व वैदिक कालखंडामध्ये, म्हणजेच वैदिक कालखंडामध्ये. उत्तर वैदिक कालखंडामध्ये ऐच्छिक राहिली नाही. समजतंय? उत्तर वैदिक कालखंडामध्ये जबरदस्ती कर वसूल करायला सुरुवात केली. बरं, जो कर वसूल करायचा ऐच्छिक जरी असला तरी कुणी कुणी देत असं ना, असते ना कुणी तुमच्यासारखे माझ्यासारखे जो देत असते, बाबा धरा बाबा, राजाला काही पैसा बिसा नाही. मग जो पैसा गोळा करायचा त्याला म्हटलं गेलं होतं भागदूत. दिसतं इथं भागदूत, बरं का, इथं भागदूत. ठीक आहे. आणि हा कसा बोंबलतोय तुम्हाला माहिती आहे का? करारे कुणी पैसाच देत नाही तर ह्याचं काम काय? असो, चला. आता सामाजिक जीवन मी तुम्हाला पहिले सांगितलं की कर्मावर आधारित व्यवस्था होती, जातीवर नाही. लक्षात घ्या. एक पुरोहित कुणीही व्हायचं, कर्मावर आधारित. एखादा चांगला त्या ठिकाणी व्यक्ती आहे, ज्याचे वडील त्या ठिकाणी शूद्र जातीचे जरी किंवा शूद्र समाजाचे जरी असले तरी तो चांगला कीर्तन करू शकतो, चांगला बोलू शकतो, तर तो सुद्धा पुरोहित व्हायचा. समजताय? कर्मावर आधारित होतं. कर्मावर आधारित होतं, जातीवर आधारित अजिबात नव्हतं. लक्षात घ्या. त्यानंतर होता सेनानी. आता सेनानी जो आहे लढायचं काम. आणि तिसरे होते कॉमन मॅन, म्हणजे सामान्य जन जे आहे ते त्या ठिकाणी काम करायचे. ठीक आहे. त्यानंतर आहार. आता आहारामध्ये एक लक्षात राहून द्या, उत्तर वैदिक आपलं पूर्व वैदिक कालखंडामध्ये किंवा ऋग्वैदिक कालखंडामध्ये व्हेज खाणारे सुद्धा होते आणि नॉन व्हेज खाणारे सुद्धा होते, दोन्ही होते. पण एक त्याच्यामध्ये असं आहे, दुधापासून तयार झालेली पदार्थ ह्यांना लईच आवडायची. म्हणजे दूध, दही, ठीक आहे, तूप जन्य पदार्थ हे सगळे जास्त खायची. कोण? ही ऋग्वैदिक कालखंडातली लोक लय खायची. ठीक आहे, दुधावर आधारित. आणि ह्यांना ना भात, मासे, बीट हे माहित होतं का नव्हतं हे अजून सुद्धा शंका आहे भाऊ. कारण ह्याचे प्रमाणच आढळले नाही. लक्षात घ्या. हे आहेत का नाही ह्याला असं म्हणता येणार नाही की भात खातच नव्हते, मासे खातच नव्हते, मीठ घेतच नव्हते, असं नाही. ह्यांच्याबद्दल प्रमाण आढळले नाही. ठीक आहे, प्रमाण आढळत नाही. म्हणून शास्त्राने काय केलं? सोडलं वारीत. म्हणे काही जण म्हणले की अरे ह्याला माहितच नसेल म्हणून प्रमाण आढळत नसेल. पण काय सांगता येतं, भविष्यामध्ये सापडू बी शकतं. समजताय? म्हणून ह्याचं काय प्रमाण आढळत नाही. भात, मासे आणि मीठ यांचं प्रमाण आपल्याला आढळत नाही. पण दूध लय आवडायचं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खायचे. बरं, आर्थिक व्यवहार मग काय? डॉलर होती का तिथं? डॉलरा तुम्हाला $5 दे, मी तुला $10, असं नाही ना. मग आर्थिक व्यवहार कशाने व्हायचा? तर लक्षात घ्या, गायीने आर्थिक व्यवहार व्हायचा. गायीच्या स्वरूपामध्ये काय केलं जायचं? आर्थिक व्यवहार केला जायचा. तू मला 2 गायी दे, मग मी तुला त्या ठिकाणी धान्य देतो. समजताय? तू तुझ्याकडे 1 गाय आहे तर मला 1 गाय दे, मी तुला हे देतो. म्हणजे गायीच्या स्वरूपामध्ये काय व्हायचं? अर्थव्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार जे आहे ते त्याच्या संदर्भामध्ये व्हायचं. आणि गायीला ऋग्वेदामध्ये अधन्य असं म्हटलेलं आहे. अधन्य म्हणजे काय रे? न मारण्यायोग्य, ज्याची हत्या करणे योग्य नाही, अशी अधन्या. कोण? गाय. लक्षात घ्या. म्हणून आर्थिक व्यवहार ही त्या ठिकाणी गायीच्या स्वरूपात होत होता. त्यानंतर धार्मिक जीवन. लक्षात घ्या, धार्मिक जीवनामध्ये आपण म्हणतो ना, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत, एक बी दिसत नाही. अरे बाबा, सरळ वाच रे तू. कोटी याचा अर्थ होता प्रकार. जसं आपण आता म्हणलं बळी देणे. बळी याचा अर्थ काय? बोकड कापणे असं नाही. तर बळी देणे म्हणजे कर देणे. समजतंय? बळी देणे म्हणजे काय रे? तर कर देणे. जसा बळीचा शब्द हा त्या ठिकाणी कराशी संबंधित आहे, तसं कोटी याचा शब्द प्रकाराशी संबंधित आहे. ऋग्वेदिक कालखंडामध्ये एकूण 33 काय होत्या? श्रेण्या होत्या. कशाच्या रे? सॉरी, एकूण 33 देवता होती. ठीक आहे, 33 प्रकारची देवता होती, ज्यांना 3 श्रेण्यांमध्ये विभाजित करण्यात आलं होतं. लक्षात घ्या. 33 प्रकारच्या म्हणजेच कोटी, 33 कोटी देव म्हणजेच प्रकारचे देव, त्याला 3 श्रेण्यांमध्ये विभाजित करण्यात आलं. पहिला त्याचा प्रकार होता तो म्हणजे आकाश देवता. दुसरा प्रकार होता तो म्हणजे अंतरिक्ष देवता. तिसरा प्रकार होता तो म्हणजे पृथ्वी देवता. समजताय? असे 3 श्रेण्या होत्या. समजताय? पहिले होतं आकाश देवता, नंतर अंतरिक्ष देवता आणि नंतर पृथ्वी देवता. म्हणजे याच्यामध्ये काय, आता 33 म्हणल्यानंतर हे आकाश देवता 11 कोटी असतील. ठीक आहे, हे कोटी नाही, सॉरी, प्रकार असतील 11. त्याच्यामध्ये देव असतील. त्यानंतर ह्याच्यामध्ये 11 असतील आणि याच्यामध्ये 11 असतील. असे मिळून 33 काय होत्या? त्यांच्या एकूण देवता होती. ठीक आहे, त्यांच्या 3 श्रेण्या ह्या ठिकाणी सांगितल्या. आता लक्षात घ्या, त्यामध्ये पशु प्राण्यांची देवता कोणाच म्हटलं गेलेलं आहे? पुषणला. पुषण
हे जी देवता आहे यांना पशु प्राण्यांची देवता म्हणून त्या ठिकाणी सन्मान देण्यात आलेला आहे. तर या सगळ्या 33 देवांपैकी सगळ्यात प्रमुख देवता कोणास म्हटलं गेलेलं आहे, तर इंद्रला म्हटलेलं आहे. इंद्रला वृत्तासुर हंता किंवा पुरंदर, पुरंदर म्हणजे काय रे, किल्ल्यांना तोडणारा. पुरंदर म्हणजे काय, किल्ल्याला तोडणारा. तो कोण होता, इंद्र. आणि वृत्तासुर हंता, वृत्तासुर हंता, ठीक आहे. म्हणजे हे इंद्राबद्दल त्या ठिकाणी वापरले गेलेले वाक्य कुठे, ऋग्वेदिक कालखंडामध्ये. बरं, त्यानंतर प्रमुख देवता मी तुम्हाला सांगितलं कोण आहे, इंद्र आहे. ऋग्वेदिक कालखंडातील प्रमुख देवता कोण आहे, इंद्र. आणि धार्मिक कार्य जेव्हा केलं जायचं तेव्हा अग्नी हे माध्यम मानलं जायचं देवापर्यंत पोहोचण्याचं. समजताय? म्हणजे देवताला जर काही तुम्हाला मागायचं असेल, देवताला तुम्ही जर काही द्यायचं असेल, तर त्याला काय करा, अग्नीमध्ये समाविष्ट करा. अग्नीमध्ये टाका. म्हणजे काय रे, बघायचं मानव हा काय करायचा, त्याची जे नैवेद्य आहे, जी मागणी आहे, जी इच्छा आहे, ती अग्नीमध्ये समर्पित करायचा. आणि अग्नी काय होती, तर एक प्रकारे त्या ठिकाणी व्हेक्टरचं काम करायची. म्हणजे काय, माध्यम होतं एक प्रकारचं. ठीक आहे. देवता आणि मानव यामधलं काय होतं, माध्यम. म्हणून यज्ञ करणे म्हणजे देवताशी संपर्क साधणे असा त्याचा अर्थ होत होता. ठीक आहे. यज्ञामध्ये आपण जे टाकू स्वाहा करून ते डायरेक्ट देवताला भेटून जायचं. ठीक आहे. त्यानंतर प्राचीन नाव आणि आधुनिक नाव. आता ह्याच्याबद्दल एक बऱ्याचदा एक्झाम मध्ये माझ्या मते एक वेळेस येऊन गेलाय प्रश्न, पण ह्याच्यामध्ये बघून घ्या. आता सगळेच नावं मी इथं देण्याचा प्रयत्न केलाय. आधुनिक नाव ज्याला आपण रावी नदी असं म्हणतो, प्राचीन नाव होतं परुषी. त्यानंतर वितस्ता म्हणजे झेलम, वितस्ता म्हणजे झेलम. कुंभा याला काबूल नदीला आपण कुंभा असं म्हणतो. त्यानंतर द्रहद्रीत नदी म्हणजेच घग्गर नदी. ठीक आहे, घग्गर. त्यानंतर सुवस्तू नदी म्हणजे स्वात नदी. त्यानंतर शतुद्री नदी म्हणजे सतलज नदी. अस्किनी म्हणजे चिनाब नदी, अस्किनी म्हणजे चिनाब नदी. विपाशा, बासू नाही बरं का, विपाशा आहे, विपाशा नाही, विपाशा म्हणजे व्यास, विपाशा म्हणजे व्यास. गोमती म्हणजे गोमत. सिंधू म्हणजे सिंध. ठीक आहे. आणि कुब्रू म्हणजे कुर्रुम, कुर्रम. ठीक आहे. तर असे काय प्राचीन नावं आणि आधुनिक नावं, हे मात्र तुम्ही रट्टा मारून पाठ करणंच गरजेचं आहे. कारण ह्याच्यावर आलटून पालटून जोड्या लावा वगैरे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. म्हणून हे प्राचीन नाव कोणती होती आणि आधुनिक नाव कोणती होती ती सुद्धा पाहून घ्या. बरं, याच्या कालखंडामध्ये म्हणजे ऋग्वेदिक कालखंडामध्ये पहिलं दशराज राज्य युद्ध जे आहे ते झालेलं आहे. पहिलं दशराज्य युद्ध कसं झालं, तर लक्षात घ्या, तेव्हाचा राजा होता सुदास. ठीक आहे. याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे, आयोगाने विचारलाय. राजा सुदास. या राजा सुदासने, लक्षात घ्या, या राजा सुदासने भरत जमातीचा होता हा राजा सुदास. याने काय केलं, आपला पुरोहित जो होता त्याचं नाव होतं विश्वामित्र. या विश्वामित्राला टाकलं काढून, म्हणे आजपासून तुझं डिवोशन, तुला हकललं म्हणे, आता दरबार नको म्हणे तू आम्हाला. आणि विश्वामित्राऐवजी कुणाला बसवलं, वशिष्ठ, गुरु वशिष्ठ यांना काय केलं, मुख्य पुरोहित पदी बसवलं. आता विश्वामित्राला आला राग, ह्यो राज आहे का म्हणे, बघतो म्हणे ह्याला. समजताय? आणि ह्यांनी काय केलं, अन आर्या टोळ्या गोळ्या केल्या. अन आर्या म्हणजे जे आर्य नाहीत असे. आर्य म्हणजे, लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, आर्य म्हणजे जातीवाचक नाही. सॉरी, पेन खाली पडलाय. आर्य म्हणजे जातीवाचक, आर्य म्हणजे काय, जातीवाचक नाही. तर त्या ठिकाणी काय, आर्य म्हणजे जे श्रेष्ठ होते त्यांना, जे बुद्धिमान होते त्यांना, जे त्या ठिकाणी कुलीन होते त्यांना आर्य म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. आता हे मग विश्वामित्राला आला राग, आर म्हणे मला जॉबवरून काढते राव म्हणे, रिटायरमेंटचं वय आलं माझं, मला जॉबवरून काढलं. कुणाला बी राग येणार ना, म्हणजे सुदासला बघतोच म्हणे आता. मग विश्वामित्राने काय केलं, विश्वामित्राने पुरु, यदु, अनु, द्रयू, टुर्वस. ठीक आहे. पुरु, यदु, अनु, द्रयू आणि टुर्वस या 5 जन, हे 5 जन म्हणजे काय रे, कबिला. मी आता सांगितलं हे 5 काय होते, कबिले होते. त्या कबिलाच्या प्रमुखांना गोळा केलं, त्यांच्या त्या ठिकाणी टोळ्या घेतल्या. समजताय? आणि पख, अनिल, विष्णी, शिव, कैकत हे काय आहेत, अनार्या टोळ्या होत्या. ठीक आहे. हे 5 जण आणि हे अनार्या टोळ्या
या सगळ्यांना घेऊन केला हल्ला. कुणावर? राजा सुदासवर. समजताय? कुणी केला? विश्वामित्राने केला. हे पहिलं दशरथ युद्ध बद्दल आपण बघतोय बरं का. आणि याच्यामध्ये झालं काय की म्हणजे इतक्या मोठ्या म्हणजे हे 5 जण, हे 5 त्या ठिकाणी टोळ्या म्हणजे 10 जणांना मिळून त्यांनी हल्ला केला, पण शेवटी काय परिणाम? चुकीचा झाला. विश्वामित्राची हार झाली आणि राजा सुदासचा इथं विजय झाला. लक्षात घ्या. राजा सुदासचा विजय आणि विश्वामित्राची हार झाली. यामध्ये 5 जण म्हणजे कबिले होते आणि अनार्या टोळ्या किती होत्या? 5 होत्या. या सगळ्यांना घेऊन त्यांनी तिथं हल्ला केला आणि राजा सुदास याचा त्या ठिकाणी पराभव करण्याची खूप इच्छा होती त्याची, परंतु तो पराभव त्याचा झाला नाही. गुरु विश्वामित्र यांनी त्या ठिकाणी हे कार्य केलं. हे जगातील पहिलं दशराध्य युद्ध म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे. आता हे झालं तुमचं ऋग्वेदिक कालखंड. ऋग्वेदिक कालखंडामध्ये आता लक्षात घ्या, ऋग्वेदिक कालखंडामध्ये आपण त्या ठिकाणी पाहितलं की कशारीत्या 4 वेद कसे होते. ठीक आहे. 4 वेदांची निर्मिती आणि त्या वेदांना अनुसरून मग त्याचे असणारे त्याच्यामध्ये मंत्र किती आहे, त्याचा उपयोग काय याबद्दल आपण बघितलं. त्यासोबतच त्या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचं, एक मिनिट मी कलर बदलतो थोडासा, चांगला चांगला कलर घेतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक जीवन आपण बघितलं. सामाजिक जीवन कसं होतं, ठीक आहे, याबद्दल आपण बोललो. आणि त्यासोबतच त्या ठिकाणी आपण दशराध्य युद्ध जे आहे त्याबद्दल बोललो. आता हे जर मला समजलं नसेल, लक्षात घ्या, तर याच्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर गेलात तर मी तुम्हाला वैदिक काळातील जीवन, वैदिक काळ समजण्याच्या सुरुवातीला, वैदिक काळ जर समजायचं असेल तर हिंदू धर्मातील जे काही त्या ठिकाणी युग आहेत, ठीक आहे, युग, मनवांतर म्हणजे काय, ठीक आहे, मनवांतर म्हणजे काय, हे सगळं एकदा समजून घ्या. जे विष्णूचे अवतार झाले हे काय आहे हे एकदा समजून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये मी लिंक असेलच माझ्या प्ले स्टोअरवर, तिथे तुम्ही बघा. वैदिक कालखंडामध्ये हे सगळं मी सांगितलेलं आहे की युग काय आहे, युग मनवांतर काय असतं, अवतार कसे असतात आणि त्याबद्दल मग ते विष्णूचे कसे अवतार झाले वेगवेगळे आणि मग ते जीवनमान कसं चलत गेलं ते एकदा तुम्ही बघून घ्या आणि नंतर हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही जे कॉम्बिनेशन मध्ये आहे ते समजेल. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहे तो म्हणजे उत्तर वैदिक कालखंड. लक्षात घ्या, उत्तर वैदिक कालखंड. आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं लक्षात घ्या. इथं काय ऋग्वेदिक कालखंड एकदम तसा एकदम मस्त होता. लक्षात घ्या, स्त्रियांना सन्मान होता. राजाच्या दरबारामध्ये सुद्धा स्त्रिया असायच्या. समिती मार्फत ठरवलं जायचं की कुणाला त्या ठिकाणी राजा बनवायचं. ठीक आहे. सभेमध्ये स्त्रियांना सभावती म्हटलं गेलं होतं, गण होते, विदत होते. पण नंतर नंतर झालं काय, लोकसंख्या वाढत गेली ना. आणि जेव्हा लोकसंख्या वाढत गेली तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, वेगवेगळे स्त्रोत सुद्धा निर्माण होत गेले. समजतंय. आणि जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा मग सुरू होतं आपलं उत्तर वैदिक कालखंड. आणि जे त्या ठिकाणी ऋग्वेदिक कालखंडामध्ये होतं त्याच्या पूर्ण अपोजिट कुठं झालं रे, उत्तर वैदिक कालखंडामध्ये झालं. समजतंय. हे काय होतं काय नाही याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. लक्षात घ्या, शेवटपर्यंत सगळे लेक्चर जे आहे ते अटेंड करा. येणारी परीक्षा, येणारा जॉब हा तुमचा आहे आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून तुम्ही हे प्रयत्न करतायत. आपल्याला दुसऱ्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण करायचं नाहीये. आपल्याला आपली ड्रीम जॉब हवी आहे म्हणून आपण हे प्रयत्न करतोय. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.